नेकलाईन म्हणजे काय, तर नेकलाईन म्हणजे गळ्याच्या विविध प्रकारचे आकार किंवा गळा कोणताही अप्पर बॉडी गारमेंट तयार करत असताना त्यावर नेकलाईन तयार केली जाते. नेकलाईन ची जी रॉ एज आहे ती फिनिश करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि त्या पद्धतींनुसार त्याला वेगवेगळी नावे दिली जातात. पोशाखात योग्य पद्धतीने तयार केलेला गळा पोशाखास आकर्षक आणि प्रभावशाली बनवतो. मुख्यत्वे नेकलाईन गोल, चौकोनी आणि व्ही म्हणजेच राऊंड, स्क्वेअर आणि व्ही शेप मध्ये तयार करतात. त्यात त्याचे वेगवेगळ्या प्रकारे व्हेरिएशन तयार केले जाते, जसे गोल, चौकोनी आणि व्ही. गळा फिनिश करण्याच्या गळ्याची जी रॉ एज आहे ती फिनिश करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याचप्रमाणे त्या पद्धतीनुसार गारमेंटचा नेकलाईन फिनिश केली जाते. त्याचप्रमाणे बॉटन, आर्म होल देखील फिनिश केले जातात. गळा किंवा नेकलाईन फिनिश करण्याच्या पद्धतींमध्ये फेसिंग हा एक प्रकार आहे. फेसिंग म्हणजे काय, तर फेसिंग एक कापडाचा तुकडा असतो जो गळ्याच्या आकारावर ठेवून जोडला जातो आणि जोडल्यानंतर तो कपडा पूर्ण आतील बाजूस दुमडला जातो. या पद्धतीने त्याला आपण फेसिंग असे म्हणतो. ते वेगवेगळ्या शेपमध्ये तयार केले जातात. बायस फेसिंग म्हणजे काय, 45 अंशाच्या कोनामध्ये बायस पट्टी म्हणजे तिरकस पट्टी कापून ती गोलाकार भागावर जोडली जाते आणि नंतर त्यावर दाबटीप टाकून ती पूर्ण आत दुमडली जाते. त्याला आपण बायस फेसिंग असे म्हणतो. त्याच पद्धतीने शेप्ड फेसिंग म्हणजे काय, तर गळ्याच्या आकारानुसार किंवा गळ्याला जे आपण वेगवेगळे शेप देतो त्यानुसार त्या पद्धतीनेच शिलाई मारून कपड्याच्या किनारीवर तो गळा किंवा नेकलाईन फिनिश केली जाते. त्याला आपण शेप्ड फेसिंग असे म्हणतो. त्यानंतर आहे एक्सपेंडेड फेसिंग म्हणजे ज्या कपड्याच्या किनारीवर म्हणजे जे फ्रंट ओपन आपण ठेवलेलं आहे त्याच्या किनारी फिनिश करण्यासाठी मूळ कापडातच एक जास्तीचे कापड ठेवले जाते आणि ते कापड नंतर आतील बाजूस दुमडले जाते. त्याला आपण एक्सपेंडेड फेसिंग असे म्हणतो. या पद्धतीने कोटचं लॅपल करण्यासाठी याचा वापर केला जातो. त्यानंतर आहे पायपिंग ही सजावटीच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. गळ्याच्या वेगवेगळ्या आकारांमध्ये जसे राऊंड, स्क्वेअर, व्ही, यू अशा वेगवेगळ्या आकारांमध्ये या पायपिंगचा वापर केला जातो. पायपिंग ही ट्रू बायस म्हणजेच 45 अंशाच्या कोनातून जे आपण मटेरियल कापतो त्या मटेरियलची पट्टी कापतो आणि त्यापासून हे पायपिंग केली जाते. पायपिंग ही डेकोरेटिव्ह पर्पज म्हणून देखील वापरली जाते. जसे कॉलर आहे त्या कॉलरच्या किनारीला पायपिंगचा वापर केलेला आहे. हे करत असताना त्या पायपिंगच्या आत कॉर्डचा वापर देखील केला जातो, त्यामुळे ते उठव आणि भरीव दिसते. त्यानंतर हा इनक्लोजिंग एज. आता या पद्धतीमध्ये दोन कपड्याच्या किनारी आहेत त्या एकमेकांच्या जवळ घेऊन त्याच्या आतील बाजूस बायस पट्टीच्या साह्याने पायपिंग प्रमाणेच स्ट्रेट किंवा बायस पट्टीच्या साह्याने पायपिंग प्रमाणेच किनार फिनिश केली जाते. त्याला आपण इनक्लोजिंग ऑफ एज असे म्हणतो. त्यानंतर आहे बाइंडिंग म्हणजे काय, तर दोन कपड्याचे भाग जोडल्यानंतर त्याच्या किनारीवर कपड्याची एक पट्टी दोनही बाजूस दुमडून ती बरोबर त्या मेन मटेरियलच्या किनारीला जोडली जाते. यात कपड्याची जी किनार आहे ती अगदी त्या बाइंडिंगची जी पट्टी आहे त्याच्या किनारीला टच झालेली असते. त्याला आपण बाइंडिंग असे म्हणतो. गळा, आर्म होल, स्लीव्ज किंवा बॉटम एज इत्यादी फिनिश करण्यासाठी याचा वापर केला जातो. त्यानंतर आहे बँडिंग हे बाइंडिंग प्रमाणेच असते. त्यात सरळ किंवा तिरकस पट्टी घेतली जाते आणि नंतर ती पट्टी कपड्याच्या अगदी किनारीवर जोडली जाते. पण मेन मटेरियलचा कपडाची किनार ही त्या बाइंडिंगच्या खालच्या टोकाला पर्यंत येत नाही, ती फक्त एकदम किनारीवर जोडली जाते. याला बाइंडिंग असे म्हणतात.
कर्व शेप फिनिश करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. कपड्या म्हणजे व्यक्तीच्या शरीरानुसार किंवा व्यक्तीच्या चेहऱ्यानुसार वेगवेगळ्या प्रकारचे गळ्याचे आकार त्यासाठी निवडले जातात. जसं राऊंड फेसमध्ये लॉंग पॉइंट कॉलर आणि व्ही नेकचा वापर केला जातो. जी व्यक्ती बारीक आणि उंच म्हणजे लांब त्याचा नेक असेल अशासाठी स्टँड कॉलर आणि क्लोज नेकचा वापर केला जातो. ज्या व्यक्तीचा चेहरा पसरट आणि तो उंचीला कमी असेल तर त्यास लॉंग पॉइंट कॉलर आणि वायडर नेक शेप दिला जातो. त्यानंतर लॉंग स्लेंडर फेसमध्ये शॉर्ट कॉलर पॉइंट आणि ब्रॉड शेपिंग बिटवीन द पॉइंट और क्लोज नेकचा वापर केला जातो. नेकलाईन हे बॉडी पार्टच्या बॉडीचा राऊंड भागास लेडीज गारमेंटमध्ये बहुतांशी वेगवेगळ्या आकारामध्ये केले जाते. वेगवेगळ्या पद्धतीने ते बॉडीच्या गळ्याचे आकार फिनिश केले जातात. त्यानुसार त्याला वेगवेगळी नावेही दिले जातात. त्याचप्रमाणे त्याचे वेगवेगळ्या स्टाईल्सही तयार केल्या जातात. त्या स्टाईल्सनुसार त्याला वेगवेगळी नावं पडतात. जसे बोटनेक, काउल नेक, हल्टर नेक, स्क्वेअर नेक, व्ही शेप नेक, यू शेप नेक, ड्रॉ स्ट्रिंग नेकलाइन, की होल नेकलाइन, स्कूप नेकलाइन, हार्ट शेप नेकलाइन, राउंड नेकलाइन, वेज शेप नेकलाइन.